आणि ते कोण फेकून राहिले पण गाडीवर मस्त राहायचे होय लोक बहीण तो कोण होय तो इथं पुऱ्या काचावर अंडे फेकले वायपर चालू करायला लागन थोडस तर आता जमन आता दिसन वाटतं मग भिन तर वायपर चालू केल्यानंतर पुरा काच धोनला झाला दिसूनही राहिलं नाही तिकडचं गाडी कसा चालू उतराच लागन माझ्या भिन मध्ये उतरून गाडी साफ करायला लागन कापडानं पाणी टाकून तवाच दिसन आता रस्ता तसाही अंधार आहे सुनसान रस्ता आहे आणि देखो ना फेकले माझ्या भिन माझ्या गाडीवर तर उतरू काही नाही होत चल उतरतो आणि पुसूनच टाकतो का ठोकू का मग गाडी झाडायले पुरा काच खराब झाला धनश्री लागते हो फोन 9 वाजेपर्यंत पोहोचतो म्हणे ना 9:30 वाजून गेले ना काही येते तो कर बरं फोन कर बरं त्याला विचार बरं तिथूनच निघाला नसन तो येतोय का नाही येत तसं सांगून दे म्हणा आपण वाट नाही पाहत राहत हो आई मी 2 वेळा लावला फोन त्यांना पण ते उचलत नाहीत फोन उचलत नाही वाजते का हो रिंग जाते पण ते उचलत नाहीयेत आम्ही उचलत काऊन नाही गड्या फोन तर उचला सांगून तर द्या येऊन राहिलो पोहोचतोस म्हणून आपण चिंता नाही करत बाबा तू एवढी चिंता नको करू येते धनंजय काही दुलापूचा नाही येते तो आता गाडी चालवत असेल ना मग कसा फोन उचलन गाडी चालवता हो गाडी चालवत असेल म्हणून नसन उचलत आपण ते कानात राहते ना त्याच्या तर त्यानं उचलतात ना फोन बोलतात ना येईन हो आता येईन असतं चिंता नको करू धनश्री करून पाय हो फोन करून पाय अजून हो आई लावून पाहते मी मावशे सोड मले भाषाली नाही सोडत काय भाषाली लुटतं काय सोड मावशे सोड मले लय वाईट होईल मावशे माया आईले जर माहीत झालं ना तू ना मला पकडलं अर्ध्या रस्त्यात तर माई आई लय तुझ्या वाईट करत मावशे सोड मले काही वाईट नाही करू शकत माय सारा वाटोड गेलो आता काय ते माय वाईट करून काय करून माय ते काही नाही करू शकत ते काही नाही करू शकत पाय मावशे तू न जर का मले आज लुटलो मले काही इजा पोचवली साऱ्या जगाचा मावशाईवरून विश्वास उडून जाईल मावशी हे पाय एक मावशी आई समान राहते म्हणते जीव वाचवते रक्षण करते पण तुला माहित नव्हतं का मी वय म्हणून मी इंदिराबाईचा पोरगा वय म्हणून तुला माहित नव्हतं काय मले लुटलं तू ना मले पकडलं तू ना अर्ध्या रस्त्यात मले पकडलं तू ना त्या दिवशी तर आली होती तू रात्यानं घरी तर माहित नाही पडलं का तुले मी इंदिराबाईचा पोरगा वय म्हणून मले पकडली सोड मावशे सोड मले जाऊ दे मला माझ्या टाइमपास नको करू तसाही माझ्या लय टाइमपास झाला माझ्या लय वेळ झाला मला माझी वाट पाहत असन जाऊ दे मला ये पाय मावशे तुले काही पाहिजे तर घरी ये आणि मांग जे मागशील ते मी देईन पण इथं नाही देईन मी मावशे तुले मी काही देणार नाही इथं आणि सोडायला लाव या टप्पूले मध्ये सोडायला लाव माझ्या हात धरून ठेवले हात सोडायला लाव पहिले पटकन आणि जाऊ दे मध्ये मावशे अरे काय पाहता रे तुम्ही घ्या ना घ्या काय झालं होय तमा बहिणीचा पोट्टा अरे काढ तपासा त्याच्या खिशे आणि तपासा त्याची गाडी आणि घ्या चाबी गाडीची चला पटकन नाही समोर बिलकुल मांगाने हात लावायचाच नाही हे पाय मावशे मी तुले सुद्या मनानं मावशी म्हणून राहिलो आता मा याच्यावर आलो ना मी डायनाचा फायनात दिन करून मांगाले हात लावायचा नाही बिलकुल मायापासून काहीच घेवायचं नाही बिलकुल अरे मरून जाशील ना कायले जीव देतो फुकटचा जे आहे ते काढणं पटकन मले मारशील तू मार बरं अरे काय वाट पाहता तुम्ही क्या नाही ऐकून तर द्या दनातन अंगाले हात नाही लावायचा हिशे नाही तपासाचे बिलकुल पटापट चालले आपट रग्गावला तो साला तिथं मापाशी मावशा करून आला आपट तपासा किशी तपासा पटापट लुटा पटापट दिले आणि चांगला हात पाय तोडून त्या वाजण्याचा आल्याचे सोडा त्याले कोणा पकडलं काऊन पकडलं एका माणसाले सगळ्यांनी काऊन पकडलं सोडा त्याला लवकर लय वाईट होईन काऊन पकडलं त्याले सोडा लवकर मा गावातलं पोरगं वय आनंदपूरचा वय सोडा त्याला लवकर खाचा पोरगा वय काय ते काय धरा इले धरा मला बिलकुल पकडू नका मापावर तुम्ही ओळखलं नाही कोण वा तुम्ही आम्ही ज्या इलाक्यात डाकूपणा करू शकतो आम्हीच लुटमार करू शकतो कोणी दुसरा नाही तू दुसरा तिकडे इलाका पाय गोदाक्का लुटमार करते गोदाक्का हे मले मा पुरा पैसा घेऊन घेतलं गोदाक्का मले मारलं जाईन तू चुप बस ना रे चुप बस ना
नाही तर देईन चांगला. तेच वय काय रे ये, तेच वय काय ये, तेच वय काय आपल्या शांताच्या पोराले लुटलं होतं, तेच वय काय. हो गोदा अक्का, तेच होय तेच होय. असं आता यायले दाखवा लागून गोदा अक्काचा गोदा. काय पाहता रे तुम्ही दोघं चिमटून दे, खावाले काय काय फक्त बका बका. घ्या ना, पकडा ना, पकडा त्याला, पकडा. गंगा, हा गंगा. अम्मा इंदिरा, काऊन हो, काय झालं एवढ्या रातच्या ना? अहो माझा धनंजय नाही आला अजून घरी. तर फोन लावून पाय ना. लावूनच राहिली ते धनश्री, लावूनच राहिली. पहिले केलता म्हणे त्यानं फोन 7:30 वाजता, 9 वाजेपर्यंत येतो असं म्हणलं म्हणे. तर ते काय म्हणलं 9 वाजून गेले, 9:15 वाजून गेले, अजून घरी नाही आला. मग मी म्हणलं धनश्रीले लावाय म्हणलं फोन, लावून पाय म्हणलं पोचला कुठपर्यंत तर. का तिथून निघालाच नाही अजून कामाहून तर. हा मग आता बाई म्हणते ते मी लावूनच राहिली, आई म्हणते 2 वेळा लावली म्हणते, फोन नाही उचलून राहिले म्हणते. हा फोन नाही उचलून राहिला बाई. आता कामात असन मग कोणत्या, नाही तर गाडी चालवत असन, मग गाडी चालवत असन तो म्हणून नसन उचलला. येईन ना, एवढा उशिरा येत असते का रोज तर? नाही हो, 8-8:30 पर्यंत येऊन जाते. आज कोणतं काम जास्त होतं म्हणे त्याला, त्याच्याशिवाय होऊ नाही शकत होतं म्हणे, म्हणून 9 वाजन म्हणे. तर 10, 9:30, 10:15 वाजत आले. आता तर नाही आला अजून घरी. फोनही लावतो तर फोनही उचलत नाही. तर त्याच्या दोस्ता मित्राला लावून पाय ना कामावरच्या, तिथून निघाला का नाही निघाला तर. हो लावले धनश्रीनं त्याच्या दोस्ताईले बी फोन लावले. तर त्याचे दोस्त म्हणते निघला म्हणते तिथून कामावून म्हणते, आणि घरी नाही पोहोचला बाई. आणि काय गाडी चिंता लागून राहिली मला, म्हणून त्या घरी आली नाही का. रमेश आला काय म्हणतो? हो रमेश तर लय वाटकूच आला. आता दिवसानं सकाळ सकाळी येऊन जाते ते, 6 वाजताच घरी आला तो. अमय पाय तो बी आला काय, माझ्याच पोट्ट नाही आलं अजून. आणि तरी नाही आले, म्हणलं होतं बाबा लवकर येत जाय रे, लवकर येत जाय रे. हा पाय आता काळजी नको करू, त्या पोराची तशी धनंजयची गाडीच आहे ना, गाडीला कोणी काही नाही करू शकत. हे 2 व्हीलरवर राहिलं असतं ना गाडी तर टेन्शन राहिलं असतं, पण कारच आहे ना, तर भरभर निघला का डायरेक्ट आपल्या गावात पोहोचते. काळजी नको करू, येईन तो. हा हो बाई, कार घेऊन जाय ना, तर लेडवे गाडी घेऊन जाय. व्हायचं असलं ना तर कुठंही होते, इमान घेऊन जाईन तिथंही होते. लेडवे गाडी नाही हो इंदिरा, रेल्वे. तुम्ही त्या विमलाताई सारख्याच बोलायला लागले का बापा? आता गाय गडबडीमध्ये मी घाबरली, मला चिंता वाटून राहिली. आता निघते तोंडातून कायच्या काही. माझ्या पोरग अजून घरी नाही आलं. येईन इंदिरा, येईन, चिंता नको करू, येईन. इंदिरा, इंदिरा इकडे यावं. इंदिरा इकडे जावं. अमाय शांताने काय, अमाय काय झालं, मला काय बोलावते बाबा, कायची गर्दी होती तर चाल बरं. अमाय हो गड्या गोदा अक्का की घोडा गेडा काय होय गड्या. तो येत असा काय धनंजय, आहे काय होय काय नाही येत असं गोदा अक्का काय होय काय बापा, मला काही समजलं नाही बापा. अरे धनंजय सांग समजावून तू आईले काय होय तर काय होय काय नाही तर. आई मी येत होतो तिकून, तर मला आडवे झाले हे डायना मला आडवी झाली, मला लुटाचा प्रयत्न केला, मला मारलं येईन, अर्ध लुटलं, आणि मग गोदा अक्का आली. मग गोदा अक्कानं मग मारलं, आम्ही दोघांना मारलं, गोदा अक्कानं मी, आणि मग घोड्याले बांधलं ना, सरपटात आणलं. आई मला लुटाचा प्रयत्न करत होती मावशी. माय बाई हाव काय रे पाय, तरी मला वाटलंच बापा. आई एवढा उशीर झाला तुला, काऊन एवढा उशीर झाला? जास्त मारलं काय रे याय ना तुला? काय कुठे लागलं गिरलं काय बापा? आई मारतच होती, आई जास्त मारत होते, पण बरं झालं मा नशिबानं तेवढ्यात गोदा अक्का आली, सांभाळलं सगळं. बहिणीचं पोरग होतं ना ते, त्याला नाही सोडलं तुला? दमलेन ती थांबलेन ती. मला नाही माहित कोणतं काय वय मला नाही माहित. हे 7वी आले, मला धरून घेतला. लाज नाही त्या जीवाने. सगळे सोयरे नाही सोडत तू. कोणत्या मातीची बनली बापा तू? बहिणीले मारायला निघली होती, आता बहिणीच्या पोराले मारायला निघली होती. कोणती बहीण, कोणती बहीण? मी नाही ओळखत कोणाले, मी नाही ओळखत. सगळ्या बहिणी हो ना. कशी आली होती मग? कायले आली होती मांग मादारावर? ढोले पोटवाले आले होते मी, ढोले पोटवाले तुला मारून टाकायला आली होती. त्या पोराचा आला होता आज नंबर, आज त्या पोराचा नंबर आला होता, पण हे फोन व्हायचा याच्यानं वाचलं त्या पोरग. आता तिच्या संग बोलण्यात वेळ घालू नका तुम्ही कोणीच, काहीच नको बोला आणि काहीच नको सांगा. पटकन पोलिसाला फोन करा, गाडी बोलवा आणि पटकन जेलात घेऊन जा म्हणा. हो गोदा अक्का, तसंच करायचं आहे गोदा अक्का. आता बस झालं गोदा अक्का, तुम्ही मापुराचा जीव वाचवला. मापुराचा जीवाबरोबर साऱ्या गावच्या लोकांचा जीव वाचवला तुम्ही गोदा अक्का. खरंच किती तुमचे आभार मानव. खरंच गोदा अक्का, खरंच लय मोठं काम केलं आज तुम्ही गावासाठी. या लुटेरीले पकडून दिलं ना, लय मोठं काम केलं. मा पोराले बी लुटलं.
हो गोदा अक्का, मा पोराले त्या दिवशी नच लुटलं, त्याले मारलं, 500 रुपये घेतले आणि मोबाईल बी घेतला गोदा अक्का. बरं झालं गोदा अक्का तुम्ही आज पकडलं. साऱ्याचा जीव वाचला बापा. पोलीस आईने जे काम नाही करून दाखवलं ते काम तुम्ही करून टाकलं गोदा अक्का. बरं बरं करा, फोन करा आणि पोलीस आईले बोलावून घ्या. सरपंच भाऊ करा ना, पोलीस आईले फोन करा ना, बोलावून घ्या. हो हो हो. हॅलो हॅलो, इन्स्पेक्टर साहेब हर्षवर्धन मजबूते बोलून राहिलो, सरपंच आनंदपूर. हा बोला बोला सरपंच साहेब. साहेब ते लुटेरे पकडले गेले साहेब, आमच्या गावात धरून ठेवलाय त्याइले. तुम्ही लवकरात लवकर या, गाडीत टाकून त्याइले जेलमध्ये घेऊन जा, अरेस्ट करा. अरे बा, एवढं खतरनाक लुटेरे कसे कसे पकडले रे बा तुम्ही? ते पकडले गेले बरोबर, आमच्या गावातली गोदा अक्का आहे तिनं पकडलं बा. तर या लवकर आणि घेऊन जा. बरं बरं सरपंच साहेब, आता येतो गाडी घेऊन. धरून ठेवा. हो धरून ठेवलाय, बांधून ठेवलाय, चांगलं कडक बांधून ठेवलाय. या तुम्ही. चला ठीक आहे येतो. अरे ठेंगणे काळ्या बरं गाडी, चला आनंदपूरले जायचं आहे. हो सर साहेब चला. एक नंबर कामगिरी बजावली गोदा अक्का तुम्ही, एक नंबर. तुम्ही तर गाडीनं जाता हो, 4 व्हीलरनं. येईन तुम्हाला कसं गाठलो? साहेब असं झालं, मी गाडी चाललोच होतो, मी चालवतच होतो गाडी, माझी चालूच होती, फास्ट मध्ये होती. तर मा गाडीवर अंडे आले, अंडे फेकले गेले मा गाडीवर. दुरून असे 5-6 अंडे मा गाडीवर फेकले गेले. मी म्हटलं काय फेकलं मा गाडीवर? थांबवली गाडी, अंडे दिसले. म्हटलं आता वायपर चालू करून साफ करून घेतो. वायपर चालू केला तर पूर्ण काचावर ते धुंदलं झालं, समोरचं काही दिसे ना. मग साहेब आता मला वाटलं का असन बेवडे बावडे कोणी फेकलं असन काही असं. मी खाली उतरलो कपडा घेऊन साफ करायला काच, तर यायनं तेवढ्यातच दाबलं मले. अन बस मागू लागले, मग काढ पैसे काढ, हे काढ, चाबी काढ, ते काढ, असं तसं. मारलं, हातापायी खूप झाली साहेब, मारलं. मग थोड्या वेळानं ह्या गोदा अक्का आल्या, तर त्याईनं मी दोघं मिळून आम्ही मारलं, धरलं. त्याईनं मग आणलं, मग आम्ही घसपटत गावामध्ये. असं ते झालं साहेब. असं 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 अच्छा 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 असं झालं. मग तर लक्षात ठेवा, अर्ध्या रात्री म्हणा किंवा दुपारी म्हणा, आपल्या गाडीवर काही फेकल्या गेलो, अंडे फेकल्या गेले किंवा काही बी फेकल्या गेलं, गाडी बिलकुल थांबवायची नाही, वायपर चालू करायचा नाही, धो गाडी चालू देवाची. आपल्या ठिकाणावर गाडी थांबवायची नाही बिलकुल. ते लुटेरायची नवी चाल आहे, लुटेरायची नवी चाल आहे ते, गाडी थांबवण्यासाठी. आपली गाडी आपण थांबवायची नाही, एवढं लक्षात ठेवा. सावधान राहा, सतर्क राहा. माहीतच नव्हतं साहेब एवढं, का अंडे फेकून गाडी थांबून न ते आपल्याला गाठतील म्हणून, एवढं माहीतच नव्हतं साहेब. आता झालं ना माहीत सर्व गावकरी. गाडी थांबवायची नाही, अर्ध्या रात्रीपर्यंत येवाचं नाही, आपलं संध्याकाळच्या पहिले येऊन जायचं. उशीर झालाच तर जिथं आहे तिथंच थांबून जायचं. पण साहेब आता हे सापडले ना, आता कोण लुटून, आता हे लुटेरी होती हेच तर सापडले ना. आता सोडू नका साहेब, बिलकुल तिने सोडू नका. जन्मठेप द्या तिने, जन्माची सजा द्या तिने. कोणती सजा द्यावा लागते ते पाहू आम्ही, करू आम्ही. गोदा अक्का एक वेळा अजून धन्यवाद, तुम्ही आमचं काम तुम्ही करून दिलं याच्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. अरे नाही नाही नाही, कायचे धन्यवाद, आपलं कर्तव्य आहे, पोलिसाचं कर्तव्य आहे, तर पब्लिकचं बी काही कर्तव्य बनते. मान झालं ते केलं बा. नाही नाही गोदा अक्का, तुम्हाला सम्मान भेटलाच पाहिजे. खतरनाक लुटेरू तुम्ही पकडून दिले, तुम्हाला सम्मान भेटलाच पाहिजे. पाहतो मी तुमच्या सम्मानाचं गेल्या 8 दिवसात, गेल्या नाही समोरच्या 8 दिवसात. चला मग आता लुटेरू पकडले गेले, सावधान रहा, सतर्क रहा, सावधान रहा, ठीक आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. चला मग.